विधिमंडळाच्या बाहेर एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय। आताची मोठी बातमी आपण बघतो आहोत। या संदर्भात देखील माहिती जाणून घेऊयात। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सूरज, काय घडलंय नेमकं? नक्कीच थोड्या वेळापूर्वी विधानभवनाच्या बाहेर एक अज्ञात व्यक्ती आला होता आणि हातात ऑरेंज कलरचं द्रव्य असलेलं एक कॅन होता आणि त्याने अचानकपणे विधानभवनाच्या गेटवरती येऊन स्वतःवरती द्रव्य ओतून घेतला। असलेले पोलीस त्याच्या मदतीला धावले आणि त्याला ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे। जवळपास 15-20 मिनिटात पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेऊन आता पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेला आहे। त्याचा नाव अद्याप कळवलेला नाहीये। मात्र हे आता पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र अचानक येऊन अंगावर घेतल्यामुळे काही वेळापुरते या ठिकाणी ठीक आहे सूरज, धन्यवाद माहितीसाठी। तर ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि विधिमंडळाच्या बाहेर एकानं आत्मदहनाचा प्रयत्न केला। पोलिसांनी तातडीनं त्या ठिकाणी धाव घेतली। त्याने एका केशरी रंगाच्या बाटलीमधून काही द्रव्य आणलेलं होतं, ते स्वतःच्या अंगावरती त्याने ओतून घेतलेलं होतं। पोलिसांनी तत्परता दाखवली आणि त्यामुळे त्याला पकडण्यात आलेलं आहे। पोलिसांनी त्याला सध्या ताब्यात घेतलंय आणि पोलीस ठाण्यामध्ये त्याला घेऊन जाण्यात आलेलं आहे। त्याने हे कृत्य का नेमकं केलं याविषयी अद्यापही माहिती समजू शकलेली नाहीये। मात्र विधिमंडळाच्या बाहेर या व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने पोलिसांचा पहारा होता, त्यामुळे तातडीनं पोलिसांनी धाव घेतली आणि या संबंधित व्यक्तीला ताब्यातही घेण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।